आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी दिलीप पोहनरकर. EDTV न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. भावनिक आवाहन, आरोप प्रत्यारोप, एक दुसऱ्यावर कुरघोडी, आव्हाने यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. सोमवारी रात्री प्रभाग क्रमांक 14च्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची सभा झाली आणि त्यांनी पुन्हा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांना उठबशी काढण्याचे आव्हान दिले आहे. मग मला का पाडलं? झालं ना आता तुमचं कल्याण, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. नेमक्या सभेत काय घडलं पाहूया. तिथं मी पाणी आणलंय, वाटणारा दुसरा आला तर मी काय करू? मला सांगावर तुम्ही पाणी आणलं तुम्हाला. तुम्ही खरंच सांगा, या शहरात रस्ते कोणा केले हो सिमेंटचे? कोणी सांगू शकता कोणा केले? आता मी रस्ते मला कोण पाळलं भाऊ? मग मला पाळलंय कळून बरं, जाऊ द्या, मला पाळलं. माझ्या विरोधात कोण आला? महिला सांग, कोण आला माझ्या विरोधात? त्याला सांगू द्या कोण आलं. एकाला बी नाव माहीत नाही. आता असा माणूस द्याला की मी 6,000 कोटी रुपयाचे रस्ते या जालना जिल्ह्याला जोडायला आणले. केंद्राचा पैसा आहे, केंद्राचा. मी मंत्री असल्यामुळं इथून सोलापूरला जा, सिमेंटचा रस्ता आहे. इथून तुम्ही देऊळगाव राजा मार्गे जा, बुलढाणा सिमेंटचा रस्ता आहे. इथून तुम्ही राजूर मार्गे जळगावला जा, सिमेंटचा रस्ता आहे. इथून नागपूरला जा, सिमेंटचा रस्ता आहे. इथून मुंबईला जा, सिमेंटचा रस्ता आहे. इथून देऊळगाव राजा मार्गे राजूर मार्गे लगी पार फुलंब्री खुलताबादला जा, सिमेंटचा रस्ता आहे. सिटी कॉलेज आणलं, मेडिकल आणलं, 200 कोटीचे रस्ते आणले, रेल्वे स्टेशन बांधतो. 7,000 कोटीचा रोड जळगावचा चालला. 100 कोटीची पीट लाईन केली. 3,000 कोटी रुपये दुरीकरणाला दिले. मला कोण पाडलं? भल्या माणसावर इतका सस्ता पुढारी तुम्हाला जालन्यात कोणी सापडेल का? मला सांगा तुम्ही. पण आता मला पाळलं तर पाळलं, जाऊ द्या, मी घेतो सहन करून. यायला तरी नका पाडू, यायला निवडून द्या. उगाचच काही शंका काढते, काही भानगडी काढते. माणूस पाहायचा नाही, कमळाचं फुल पाहायचं. कमळाचं फुल काय करायचं माणसाचं? तुम्हाला तुम्ही माणूस न पाहता खासदार निवडून द्याला की नाही? मला सांगा बरं. तुम्ही द्याला की नाही खासदार निवडून? माणूस न पाहता आला का तो? अजून 2 वर्षे झाले. 2 लाख रुपयाचं काम जालन्यावाल्या. हो तुम्हाला नाही रे, माझ्या तोंडाला फेश होतो माझी कामं सांगू. मी परवा सांगितलंय सभेत, मी 10 कामं सांगतो, 10 बोर्ड लावतो. खासदार साहेब 2 तरी बोर्ड लावून दाखवा. पत्रकारांना विचारलं, दानवे साहेबांनी तुम्हाला चॅलेंज केलं की मी 10 बोर्ड लावतो, तुम्ही 2 लावा. काय उत्तर दिलं पाहिलं? व्हॉट्सअपला पाहिलं, तुम्ही फेसबुकला. मला बी 35 वर्ष होत्या, मग मी बी बोर्ड लावतो. अरे कमालच झाली, बोर्ड लावतो. 35 वर्ष होत्या. मग मी परवा माऊलीचा मतदार, कोणता ते वार्ड आपला माऊलीचा, 13 वार्डात गेलो. मग मी पुन्हा सांगितलं, सोडा माझे 35 वर्ष, सोडा माझे मागचे कामं. आजपासून नाही, 15 तारखेपासून निकाल लागल्याच्या बाद या खासदारांना मला सांगा की पुढच्या वर्षापर्यंत मी हे करतो, तुम्ही हे करा, कामं वाटून द्या. मी कोणीच नाही तरी मी कामं करून आणतो. कोणी पहा, मी खासदार नाही, मी आमदार नाही, मी गावचा सरपंच नाही, मी काम करतो. माझं चॅलेंज आहे खासदाराला. माझ्या आधी तुम्ही चॅलेंज करा मला. हे 2 कामं आहेत, एक तुम्ही करा आणि एक मी करा. जो हटन त्याने इथे कान धरून भाषा मारो वाद. याच्यापेक्षा काय सांगा तुम्हाला? 2 वर्षात ना पठ्ठ्या आला ना पठ्ठ्या गेला. त्याला म्हणा 2 वर्षात एक काम कर, तू या फंडातून गुलाल आण आणि दिल लावून साड्याच्या कपाळाला. काय कमाल आहे तुमची कमाल आहे. पण कमाल आहे तुमची. अशी लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता. अरे मी सारं आयुष्य घातलं याच्यात लोकांमध्ये. लोकांच्या समस्या मला माहिती आहे, जालन्याच्या समस्या मला माहिती.